यांचा हा रोड शो आता सर्वोदय नगर ते सीआयडी ऑफिसच्या मध्ये मधला जो रोड आहे त्या ठिकाणी आता हा रोड शो जो आहे तो पोहोचलेला आहे। तर अगदी लहान मुलं देखील या रोड शो मध्ये या ठिकाणी आलेली पाहायला मिळत आहेत। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो आता सर्वोदय नगरवरून सीआयडी ऑफिस पर्यंत पोहोचत असताना साधारणतः 230 मीटरचं हे अंतर आहे। या ठिकाणी आपण पाहतोय पोलिसांचा देखील कडेकोट असा बंदोबस्त करण्यात आलेला आहे। मोदींचा रोड शो असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे आणि या गर्दीत सुरक्षेची खबरदारी घेण्यासाठी मुंबई पोलिसांकडून पूर्णपणे खबरदारी घेण्यात आलेली आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचबरोबर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि या मतदारसंघामधील भाजपचे उमेदवार मिहिर कोटेचा हे देखील यामध्ये या रोड शो मध्ये उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळतात। तसंच फुलांचा वर्षाव या ठिकाणी केला जातोय। रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या नागरिकांकडून या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर फुलांचा वर्षाव केला जातोय। लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात आता हा प्रचार चांगलाच रंगात आलाय। उद्धव ठाकरे यांचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा मेगा रोड शो सुरू आहे आणि या रोड शोच्या माध्यमातून महायुती जोरदार शक्ती प्रदर्शन करते। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा रोड शो आता सीआयडी ऑफिस परिसरामध्ये पोहोचलेला आहे। ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। त्यानंतर सीआयडी ऑफिस ते सांगवी स्क्वेअर असं हे 450 मीटरचं अंतर जे आहे ते आता एलबीएस मार्गावरून पुढे रेल्वे स्थानकापर्यंत जाणारा असा हा मार्ग आहे। तर हा रोड शो त्या मार्गाने आता पुढे सरकतोय। सर्व मतदारसंघ या मार्गात येतील असाच मार्ग जो आहे तो या रोड शो साठी निवडण्यात आलेला आहे। 6 टप्प्यात हा रोड शो होतोय। यामध्ये आता चौथ्या टप्प्यापर्यंत हा रोड शो पोहोचलेला आहे। चौथ्या टप्प्यात सीआयडी ऑफिस ते सांघवी स्क्वेअर हे 450 मीटरचं अंतर जे आहे ते या रोड शो मध्ये आता कव्हर केलं जाणार आहे आणि एलबीएस मार्गावरून रेल्वे स्थानकापर्यंत पुढे हा मार्ग जाणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा मेगा रोड शो महायुतीकडून आज आयोजित करण्यात आलेला आहे। महायुतीचा मास्टर प्लॅन म्हणून या मेगा रोड शो कडे पाहिलं जात आहे। मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा रोड शो आयोजित केल्याने सर्व मुंबईकरांना आकर्षित करण्याचा महायुतीचा हा प्रयत्न आपण पाहू शकतो। पहिल्यांदाच पंतप्रधानांचा मुंबईमध्ये रोड शो होतोय आणि यामध्ये अशोक सिल्क मिल पासून या रोड शोला सुरुवात झाली आहे। त्यानंतर श्रेयस टॉकीज हा पहिला टप्पा, नंतर सर्वोदय सिग्नल, सीआयडी ऑफिस, सांघवी स्क्वेअर, हवेली ब्रिज आणि पार्श्वनाथ चौक येथे या रोड शोची सांगता होणार आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा रोड शो तर आता सीआयडी ऑफिस पासून हा रोड शो जो आहे तो आता पुढे सरकलेला आहे आणि चौथ्या टप्प्यामध्ये आता सांगवी स्क्वेअर हे अंतर जे आहे 450 मीटर आणि पुढे एलबीएस मार्गावरून रेल्वे स्थानकापर्यंत जाणारा हा मार्ग, त्या मार्गावरून आता हा रोड शो जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रामध्ये एकूण 19 सभा घेतल्या आणि मोदींनी या प्रत्येक सभेमध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलेलं आहे। उद्धव ठाकरे यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल नरेंद्र मोदी यांनी केलेला आहे। त्यानंतर मुंबई हा नेहमीच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे। मुंबई महानगरपालिकेवर जवळपास 25 वर्ष ही शिवसेनेची सत्ता होती, मात्र आता समीकरणं बदललेली आहेत। नकली शिवसेना असा मोदींनी उद्धव ठाकरे यांना म्हटलेलं आहे। तर अशा वेळेला आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा मुंबईमधला रोड शो आणि भाजपचं शक्ती प्रदर्शन, तर या परिसरावर मोदींच्या रोड शोचा प्रभाव राहील अशी अपेक्षा भाजपकडून करण्यात आलेली आहे आणि या रोड शोमुळे मिहिर कोटेचा यांच्या उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघासहित मुंबईतील 5 मतदारसंघ जे आहेत ते जोडले गेलेले आहेत। यामध्ये पियुष गोयल लढत असलेल्या उत्तर मुंबईतील दहिसर, रवींद्र वायकरांच्या उत्तर पश्चिम मुंबईतील जोगेश्वरी आणि उज्ज्वल निकम यांच्या उत्तर मध्य मुंबईतील साकीनाका अंधेरी आणि दक्षिण मध्य मुंबईतील राहुल शेवाळे यांच्या मतदारसंघातील चेंबूर गोवंडी हा भाग जोडला जातोय। तर या एकूणच रोड शो मध्ये आपण पाहतोय की मुंबई उत्तर मध्यचे भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम हे देखील इथे आहेत। तसंच मुंबई उत्तर पूर्व ईशान्य मुंबईचे मिहिर कोटेचा ज्यांच्या मतदारसंघामध्ये हा रोड शो होतोय ते आणि मुंबई उत्तरचे उमेदवार पियुष गोयल हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। तर मुंबईमधला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच रोड शो। तर वारंवार
पंतप्रधान मोदींनी हेच म्हटलेलं आहे की ठाकरे पवार यांच्या सहानुभूतीच्या राजकारणाला तुम्ही बळी पडू नका, राष्ट्रीय मुद्द्यांवर निवडणूक प्रचार आणि मतदान करा, असं वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलंय। उमेदवार पाहू नका, तुमचं एक मत जे आहे ते थेट मोदींना जाणार आहे, असं प्रत्येक सभेत पंतप्रधानांनी उल्लेख केलाय। तर मुंबईमध्ये एकूणच 6 मतदारसंघ आणि आणखी 4 मतदारसंघ म्हणजे पालघर, भिवंडी, कल्याण आणि ठाणे हे देखील भाजपकडून लक्ष करण्यात आलेलं आहे। तसंच हा 5वा टप्पा हा भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचा देखील असणार आहे। पूर्ण मुंबई आणि महाराष्ट्रावर देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष लक्ष दिलेलं आहे। फक्त मोदींच्याच नाही तर अमित शहा, योगी आदित्यनाथ यांच्या देखील सभा महाराष्ट्रामध्ये झालेल्या आहेत। महाराष्ट्रामधल्या एकूणच 48 जागांवर भाजपनं विशेष लक्ष ठेवलेलं होतं। उत्तर प्रदेश नंतर सर्वाधिक जागा या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्यामुळे देखील या 48 जागांवर 45+ चा नारा भाजपकडून तसा देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर अब की बार 400 पार असा नारा देखील भाजपकडून देण्यात आलेला होता आणि त्याचाच एक भाग म्हणून पूर्णतः प्रचारावर भाजपनं या ठिकाणी भर दिलेला आहे। त्याचाच एक भाग म्हणून मोदींचा हा रोड शो। प्रचारासाठी आता अवघे 3 दिवस राहिलेले आहेत आणि या संपूर्ण प्रचारात सर्वच दिग्गज नेते जे आहेत ते रिंगणात उतरले आहेत। आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी, सर्वांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे ती जपण्यासाठी सर्वच दिग्गज नेते जे आहेत ते रिंगणात उतरले। एकीकडे मुंबईमध्ये मोदींचा मेगा रोड शो होतोय तर तिकडे नाशिकमध्ये उद्धव ठाकरे यांची देखील सभा आहे। तर महाविकास आघाडीला एकही जागा मिळू नये यासाठी भाजपने या ठिकाणी कंबर कसलेली आहे। शिवसेनेचा बालेकिल्ला भेदण्यासाठी आता मोदींचा हा मेगा रोड शो आपण पाहतोय। मुंबईत ठाकरेंची जी सहानुभूती आहे ती न पाहता तुम्ही विकासावर मतदान करा, असं या रोड शोच्या माध्यमातून महायुतीकडून मुंबईकरांना सांगण्याचा प्रयत्न। तर बाळासाहेब ठाकरे यांची देखील प्रतिमा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तर ज्या मार्गावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा रोड शो जातो तर त्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा देखील या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा रोड शो मुंबईत महायुतीचं हे शक्ती प्रदर्शन आपण पाहतोय। मुंबईतील 6 आणि आसपासच्या 4 जागांवर आता महायुतीकडून लक्ष करण्यात आलेलं आहे। मोदींच्या रोड शोच्या माध्यमातून महायुतीकडून मुंबईचा गड राखण्यासाठी प्रयत्न केला जातोय। तर सीआयडी ऑफिस पासून आता पुढे सांगवी स्क्वेअर या ठिकाणापर्यंतचा अंतर जे आहे ते रोड शो या ठिकाणी पार करत असताना मुंबईमध्ये 20 तारखेला 6 जागांसाठी मतदान होतंय। मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा रोड शो। मिहिर कोटेचा हे उमेदवार आहेत आणि त्यांच्यासाठी ठाकरे गटाच्या संजय दिना पाटलांचं त्यांना आव्हान असणार आहे आणि मिहिर कोटेचा यांच्यासाठी थेट पंतप्रधानांचा हा मेगा रोड शो। तर 5व्या टप्प्यासाठी मुंबईमधले 6 मतदारसंघांसाठी मोदींचा हा मेगा रोड शो। मुंबई उत्तर मधून पियुष गोयल, तसंच मुंबई उत्तर पूर्व ईशान्य मुंबईतून मिहिर कोटेचा, मुंबई उत्तर मध्यमधून उज्ज्वल निकम, मुंबई उत्तर पश्चिममधून शिवसेनेचे रवींद्र वायकर, मुंबई दक्षिण मध्यमधून शिवसेनेचे राहुल शेवाळे आणि मुंबई दक्षिणमधून शिवसेनेच्या यामिनी जाधव निवडणुकीच्या रिंगणात आहेत। या 6 उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा रोड शो। अशोक सिल्क मिल पासून या रोड शोला सुरुवात झालेली आहे। 2.5 किलोमीटर 2.9 किलोमीटरचा हा रोड शो असणार आहे आणि 5व्या टप्प्यात मोदींकडून महाराष्ट्रावर विशेष लक्ष देण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी मुंबईत पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा रोड शो मोठ्या प्रमाणात जनसागर जो आहे तो या ठिकाणी उसळलेला पाहायला मिळतोय। तर नकली शिवसेना अशी टीका पंतप्रधानांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे। त्याचबरोबर वोट जिहाद असा आरोप देखील ठाकरे यांच्यावर केला गेला आहे आणि त्यानंतर मुंबईमधला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा रोड शो आपण या ठिकाणी पाहतोय। आमचे प्रतिनिधी अक्षय मंकनी आपल्या सोबत जोडलेले आहेत, क्षणाक्षणाचे ते अपडेट आपल्याला देत आहेत। अक्षय, काय सांगाल, कसा माहोल आहे सध्या? सध्या आपण पाहू शकतो की रस्त्यांच्या दुतर्फा दोन्ही ठिकाणी मुंबईकर मोठ्या संख्येने जे आहेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जवळपास 3 तासांपासून उभी आहे आणि आपण पाहू शकतो
की पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात संपूर्ण हवेली ब्रिज क्रॉस करून घाटकोपर पूर्वेला असलेल्या पार्श्वनाथ जैन मंदिर परिसरात जवळ येतील आणि त्या ठिकाणी त्यांचा रोड शो जो आहे तो समाप्त होणार आहे आणि ज्या ठिकाणी रोड शो समाप्त होणार आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी जी आपल्याला पाहायला मिळते संपूर्ण वेगवेगळे वेशभूषा परिधान करून इथे नागरिक जे आहेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत करण्यासाठी थांबलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबतच राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे देखील त्यांच्या सोबत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्याचसोबत 6 लोकसभा मुंबईचे 6 जे लोकसभा मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघातील उमेदवार देखील त्यांच्या सोबत असल्याचं पाहायला मिळतंय। घाटकोपर पूर्व आणि पश्चिम या भागामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा संपूर्ण रोड शो होताना पाहायला मिळतोय। हा संपूर्ण परिसर जो आहे तो ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये येतो आणि आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शोचा प्रभाव किती आहे हे नक्कीच जवळपास 4 जूनला ज्यावेळेस लोकसभा निवडणुकीचे संपूर्ण निकाल लागणार त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळतील। परंतु या संपूर्ण ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये काल शरद पवार यांची देखील सभा जी आहे त्यांचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्याकरता घेण्यात आलेली होती आणि आज या संपूर्ण मतदारसंघामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भव्य रोड शो होताना पाहायला मिळतो आणि या संपूर्ण रोड शोला मुंबईकरांचा अर्थात घाटकोपर वासियांचा मोठ्या प्रमाणात सपोर्ट जो आहे तो मिळताना पाहायला मिळतो। थोड्याच वेळात आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो जो आहे तो पार्श्वनाथ मंदिर जैन मंदिर जे आहे त्या ठिकाणी येईल आणि त्या ठिकाणी त्यांच्या रोड शोची समाप्ती होणार आहे। परंतु या संपूर्ण भागामध्ये रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या नागरिकांमध्ये देखील तेवढाच उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय। भाजपचे कार्यकर्ते आवर्जून या रोड शो मध्ये या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। तर सर्वाधिक मतदार गुजराती आहेत तर गुजराती आणि मराठी मतदारांना प्रभावित करण्यासाठी या रोड शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा दुवा असं सध्या घाटकोपरला मानलं जात आहे। त्यामुळे सर्वच प्रकारचे मतदार जे आहेत या मार्गावर पाहायला मिळतात आणि वेगवेगळ्या म्हणजे लहान मुलं असतील, स्त्रिया असतील, वृद्ध असतील, सर्वच प्रकारची माणसं जी आहेत मतदार जे आहेत ते या रोड शो मध्ये सहभागी झालेले आहेत। नक्कीच आणि आता हा रोड शो हा सांगवी स्क्वेअर या ठिकाणी पोहोचतोय। आपण ही थेट दृश्य या ठिकाणी पाहत आहोत। तर अशोक मिल पासून सुरू झालेला हा रोड शो आणि आता सांगवी स्क्वेअर इथपर्यंत हा रोड शो या ठिकाणी पोहोचलेला आहे। तर रस्त्याच्या दुतर्फा देखील मोठी गर्दी झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर मोदी मोदीचे नारे या ठिकाणी दिले जात आहेत। तर अशोक सिल्क मिल पासून मेगा रोड शोला सुरुवात झालेली आहे आणि आता सांगवी स्क्वेअर पर्यंत हा रोड शो जो आहे तो पोहोचलेला आहे। ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। तर प्रत्येक टप्प्यावर या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत केलं जात आहे। त्यांची एक छबी टिपण्यासाठी या ठिकाणी लोकांची मोठी गर्दी देखील झालेली आहे आणि या लोकांच्या भावना लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून त्यांना इथे अभिवादन देखील केलं जात आहे। प्रत्येकाला हात उंचावून या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी अभिवादन करतायत। तर अनेक ठिकाणी कोळी नृत्य देखील सादर केली गेलेली आहेत। त्याचप्रमाणे ढोल ताशांची पथकं देखील आपण पाहिलेली आहेत। जोरदार घोषणाबाजी सध्या संपूर्ण परिसरात दुमदुमलेली पाहायला मिळते। 5व्या टप्प्यात मोदींकडून महाराष्ट्रावर आणि विशेषतः मुंबईवर विशेष लक्ष जे आहे ते देण्यात आलेलं आहे। मुंबईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा मेगा रोड शो मुंबई जिंकण्यासाठी आता थेट पंतप्रधान जे आहेत ते मुंबईच्या रस्त्यांवर उतरलेले आहेत। विरोधकांनी या रोड शोवरून अनेक टीका देखील केलेल्या आहे। मात्र याचं राजकारण न करता सर्वांनी या रोड शो मध्ये सहभागी व्हा असं आवाहन जे आहे ते सध्या महायुतीच्या सर्व नेत्यांकडून करण्यात आलेलं आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा रोड शो आपण या ठिकाणी पाहत आहोत आणि फुलांचा वर्षाव या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मुंबईमधल्या 6 मतदारसंघांसाठी आणि 6 उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा रोड शो। याआधी पंतप्रधानांचा हा रोड शो तुम्ही पाटणा किंवा वाराणसी या ठिकाणी देखील पाहिला असेल। मात्र मुंबईमधला आणि महाराष्ट्रातला हा पहिलाच रोड शो आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा। तर रस्त्याच्या दुतर्फा मुंबईकरांनी मोठी गर्दी या ठिकाणी केलेली आहे। या मतदारसंघ हा नेहमीच भाजपचा बालेकिल्ला राहिलाय।
मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मराठी आणि गुजराती देखील वस्ती आहे, ज्यांना नेहमीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आणि त्यांच्या निर्णयांचं आकर्षण राहिलेलं आहे. आणि याच मतदारसंघामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा रोड शो. तर 5व्या टप्प्यामध्ये मोदींकडून महाराष्ट्रावर विशेष लक्ष देण्यात आलंय आणि त्यामध्ये पंतप्रधानांचा हा पहिल्यांदा रोड शो, म्हणजे 2014 आणि 2019 नंतरचा हा 2024 साठीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा रोड शो. मुंबई सर करणं हे भाजपसाठी सगळ्यात मोठं आव्हान आहे. मुंबई हा बालेकिल्ला राहिलेला आहे शिवसेनेचा, पण आता राज्यातली समीकरणं ही बरीचशी बदललेली आहेत. शिंदे गट हा महायुतीमध्ये आलेला आहे, शिवसेनेत मोठी फूट पडलेली आहे, राष्ट्रवादीत सुद्धा मोठी फूट पडलेली आहे. त्यामुळे राजकीय गणित, राजकीय समीकरणं सुद्धा मुंबईतली बदललेली आहे आणि या बदललेल्या राजकीय स्थितीमध्ये भाजपचा दबदबा कायम ठेवण्यासाठी हा प्रयत्न केला जातोय या रोड शोच्या माध्यमातून. एकूण 6 लोकसभा मतदारसंघ आहेत मुंबई परिसरात आणि त्याचबरोबर इतर 4 लोकसभेतल्या मतदारसंघांवर देखील मुंबई शहरातल्या लोकसभेचा राजकारणाचा हा प्रभाव असतो. त्यामुळे या 6 लोकसभा मतदारसंघांवर भाजपचा, महायुतीचा झेंडा फडकवण्याचं एक मोठं आव्हान भाजपसमोर आहे आणि त्यासाठीच मोदींचा हा रोड शो काढला गेलाय. अगदीच शिवसेना भाजप युती तुटल्यानंतर भाजप मुंबईसाठी अति आग्रही पाहायला मिळते. आता प्रचारासाठी फक्त 3 दिवस उरलेले आहेत आणि या 3 दिवसात मोठ्या प्रमाणात प्रचार जो आहे तो करण्यात येणार आहे. आज पंतप्रधान मोदींचा मुंबईमध्ये रोड शो आहे, तर 17 तारखेला पंतप्रधान मोदींची शिवतीर्थवर जाहीर सभा देखील होणार आहे.